पाठीचा कणा मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अर्धत मिटलेले, खांदे कोपर शिथिल, जाणीव आपल्या श्वासाची आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्गशुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 15 वर्तन. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहा श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या स्फूर्तीला सुरुवात. यथाशक्ती 15 वर्तन. डावा हात खाली. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 वर्तन. उजवा हात गुडघ्यावर. करूया 10 वर्तन कपालभातीची. दोन्ही नाकपुडीने एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि या कृतीला सुरुवात. सावकाश थांबायचे. मोकळा झालेला श्वास आपला श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुख. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोन करेल. हरी. सुरुवात आपण आज दंड. उठून उभे राहायचंय. आजची साधना आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारी असणार आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि फक्त चालायचंय. हाताच्या मुठी वळून घ्यायचे आणि फक्त आपण चालणार आहोत. एक पाय वर एक पाय खाली. तिथल्या तिथेच आपण स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथेच पायाकडे मुवमेंट होत आहे आणि त्याचबरोबर आपली हाताची ही मुवमेंट. हाताच्या मुवमेंट करायच्या. बरोबर. पाय चालू आहेत, हात चालू आहेत. आता हात वर खाली, पाय तसेच चालू.
बरोबर. आणि आता टाळी वरती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. रोटेशन 1, उजव्या हाताचं 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. डावा हात समोरून वर. 1, 2, 3, 4, 5, 6. विरुद्ध बाजूने मागून पुढे. 1, 2, 3, 4, 5. थांबा. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. थोडंसं अंतर असेल. नजर समोर. दोन्ही हात जोडून घ्यायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करा. नजर समोर. श्वास घेत घेत दोन्ही हात वर घ्यायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच. नजर समोर. पाय जोडलेले आणि टाचा वर उचलूया. संपूर्ण पाठीचा मणका आणि आपलं शरीर स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश टाचा खाली. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगकडे. किंचितस पावलांमध्ये अंतर ठेवा. करणार आहोत ताडासन श्वसन. श्वास घेत टाचा वर उचलूया आणि श्वास सोडत टाचा जमिनीवर. हाताची पकड टाळू वरती. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे. पुन्हा थोडस पावलांमधलं अंतर कमी करायचं आहे. नजर सोबत. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. हाताची पकड आपल्या छातीपाशी असेल आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. आपले हात जमिनीला 90 अंशाचा कोन आणि श्वास सोडत हात छातीपाशी. श्वास घेत हात लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत हात नजरेच्या रेषेमध्ये वरच्या बाजूला आणि श्वास सोडत पुन्हा जवळ. श्वास घेत हात लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता हात सरळ डोक्याच्या दिशेने वर जाणे. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत छातीपाशी. श्वास घेत वर, जास्तीत जास्त स्ट्रेच. श्वास सोडत छातीपाशी. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही हात खाली घ्यायचे. किंचितस पावलांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. नजर समोर. एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता श्वास घेत आपल्याला हात वर घ्यायचे. संपूर्ण स्ट्रेच द्यायचा आणि श्वास सोडताना करत आपले हात खाली येतील. ठीक आहे. आपण हात समोर वर घेणार आहोत आणि बाजूने खाली आणणार आहोत. आणि खाली आणताना अकार उकार आणि मकाराची जोड. ठीक आहे. आजची आपली साधना आहे की लंग्स कॅपॅसिटी वाढवणारी आहे. आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवणारी आहे. तर सुरुवात करू. नजर सुट. श्वास घेत वर दोन्ही हात आणि श्वास सोडताना करत हात खाली आहेत. आपण हीच कृती पाठीवर पडून सुद्धा आपल्याला करायची आहे. पुन्हा एकदा श्वास घेत हात वर, स्ट्रेच आणि श्वास सोडताना
पुन्हा एकदा हात वर आणि श्वास सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण बद्ध हस्त. आपली श्वासाची गती अजिबात वाढलेली नसेल. दोन्ही पाय जोडलेले आहेतच. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे आणि ती सीट पासून थोडीशी लांब घ्यायची. बघा अशा प्रकारे सीट पासून थोडीशी लांब असली, तळवे सिलिंगच्या दिशेला. तोल जात असेल तर पावलांमध्ये किंचितसं अंतर घ्या. नजर समोर ठेवा आणि आता हळूहळू मागे बेंड व्हायला सुरुवात करायची. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. पोट पुढे न आणता फक्त मागे जेवढा तुम्हाला स्ट्रेच देता येईल तेवढा स्ट्रेच देण्याचा प्रयत्न करा. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कुणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि मान मागे सैल सुद्धा. सावकाश उलटचाल करताना मान मध्यभागी, खांदे आधी रिलॅक्स करा. हाताची पकड पूर्णपणे सीटच्या जवळ घ्या आणि खांदे रिलॅक्स करा आणि मग हाताची पकड सोड. पूर्णपणे बॅकवर्ड बेंड. पाठकण्यावरती स्ट्रेच होता, प्रेशर आलेला होता. आता तो रिलीज करूया. थोडस पावलांमध्ये अंतर घ्यायचंय. थोडस पावलांमध्ये अंतर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू खाली झुकायचंय. दोन्ही हात आपले जमिनीवर ठेवायचे. खांदे रिलॅक्स ठेवा आणि पाठीच्या मणक्याला जो ताण आलाय सुखावह त्याकडे लक्ष आणि थोडा वेळ थांबा. सावकाश श्वास घेत घेत वर या. रिलॅक्स. करणार आहोत आपण वीरासन आणि त्यासाठी स्थित. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता आपलं उजवं पाऊल जे आहे ते उजव्या बाजूला आणि डावं पाऊल समोरच्या बाजूला असेल. उजव्या बाजूला टर्न होऊया आणि आपले दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि उजवा गुडघा फोल्ड करायचा. बॅकवर्ड बेंड न घेता हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असतील. पाठीचा मणका आणि हात एका रेषेमध्ये आणि मागचा डावा पाय जेवढा स्ट्रेच होता येईल तेवढा स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यातला डावा पाय सरळ असेल. बरोबर. नजर समोर आणि इथे थांबूया. 5 4 3 2 1. हात खाली. उजवा गुडघा सरळ. मध्यभागी यायचंय. आता उजवा पाय समोरच्या बाजूला आणि डावा पाय डाव्या दिशेला. डाव्या बाजूला टर्न होऊया. दोन्ही हात खांद्यातून सरळ डोक्याच्या दिशेने वर. डावा गुडघा फोल्ड करूया. उजवा पाय जेवढा मागे ताणता येईल तेवढा ताणायचाय आणि नजर समोर. यथाशक्ती थांबा. दोन्ही हात कोपरातनं वरच्या बाजूने सरळ असतील. बरोबर. 5 4 3 2 1. डावा गुडघा सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. सेंटरला या. पायामधलं अंतर कमी. विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे उभं राहायचे. 4 सूर्यनमस्कार विथ ब्रीदिंग अवेअरनेस. दोन्ही पाय जोडले. दोन्ही हात जोडू. गायत्री मंत्राचा पठण एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवेय नमः. एक आहे तो श्वास सोडा. नमस्कारासन. 2 श्वास घेत हस्तोत्तानासन. 3 श्वास सोडत हस्तपादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वत्थासन. 5 श्वास सोडत दंडासन. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 7 श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलन. श्वास सोडत
डावा पाय पुढे, हस्त पादासन. श्वास घे दोन्ही हातावर, हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत बाळा नमस्कार. पुढचे 3 सूर्यनमस्कार श्वासाकडे लक्ष देऊ. ओम मित्राय नमः. 1 आहे तो श्वास सोडा. 2 श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडा. 4 श्वास घेत डावा पाय मागे, श्वास सोडत उजवा पाय मागे. 6 श्वास घेऊया, सोडूया. 7 श्वास घ्यायचा. 8 श्वास सोडायचा. 9 श्वास घेत डावा पाय पुढे. 10 श्वास सोडत उजवा पाय पुढे. श्वास घेत हात वर, श्वास सोडत नमस्कार. पुढचे 2 सूर्यनमस्कार श्वासाकडे लक्ष देऊन करायचे आहेत. ओम खगाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. लास्ट. ओम हिरण्यगर्भाय नमो नमः. 1 2 3 4 डावा मध्ये. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. विधिवत वज्रासन. 1 पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. दोन्ही हात मांड्यांवरती असतील. सावकाश मॅट वर बसून करा. खाली जर चटई किंवा चादर असेल तर पायाला लागू शकतं. डोळे बंद. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण जेव्हा वज्रासनामध्ये बसतो तेव्हा आपोआप आपलं उदर श्वसन चालू होतं. श्वासाची गती ही आपल्या उदरापासून सुरू होते. करणार आहोत आपण डॉग ब्रीदिंग आणि त्यासाठी दोन्ही हातांचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. गुडघ्याच्या जवळ खाली जमिनीवर. पाठीचं स्लॅन्डिंग पोझिशन होईल आणि आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घ्यायची आणि भराभर श्वास घ्यायचा आणि सोडायचा. जोरात कृती. जास्तीत जास्त जोराने श्वास घ्यायचा, सोडायचा. ज्याप्रमाणे डॉग ब्रीदिंग करतो त्याप्रमाणे ही कृती असेल. बरोबर बरोबर. ठीक आहे. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा, चेहरा शांत. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि जोराने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. सुरुवात करूया. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, दोन्ही हात मांडीवर. डॉग ब्रीदिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं उदर श्वसन होतं. पोटाच्या दिशेने आपण श्वास घेतो आणि सोडतो. आता आपण करणार आहोत रॅपिड ब्रीदिंग. आपल्या दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्यायची आहेत आणि ओठांचा चंबू करायचा. आपण पाऊट करतो त्याप्रमाणे ओठांचा चंबू. आणि पुन्हा इकडेच रॅपिडलीच आपण भराभर कृती श्वास घेणार, सोडणार. अशा प्रकारे आपल्याला कृती करायची आहे. आणि त्यासाठी आपल्या दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याच्या जवळ, हाताचे तळवे जमिनीवर, खांदे आहेत जे ते जमिनीच्या दिशेने सैल सोडा. चेहरा
जमिनीच्या दिशेने आहे. आणि आता ओठांचा पाऊट करायचा आहे, चंबू करायचा आहे आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. रॅपिड श्वसन. पटापट श्वास घेऊया, सोडूया. जसं ससा ब्रिदिंग करतो त्याप्रमाणे ही कृती चालूच ठेवायची आहे. अवकाश थांबायचा आहे. श्वास घेत घेत वर यायचंय. दोन्ही हात पुन्हा मांडीवर. डोळे मिटून घ्या. आणि ह्या रॅपिड ब्रिदिंगचा जो काही परिणाम आपल्याला काही जाणवतोय का त्याकडे लक्ष. पुढे आपण करणार आहोत स्कंद श्वसन. दोन्हीही हातांच्या घडी करायच्या आहेत. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. हाताचं कोपर पकडायचं हा. आणि श्वास घेत घेत हाताची घडी वर. आणि श्वास सोडत सावकाश खाली. श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. दोन्ही हात मांडीवरती. आता आपले गुडघे जे समोरून जुळलेले आहेत ते एकमेकांपासून लांब घ्यायचे. ज्यांना वज्रासनामध्ये बसणं शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसा किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. गुडघे एकमेकांपासून लांब घ्यायचे. आणि आता उजवा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर घ्या. आणि त्याला एक खेच द्या. उजव्या हाताला वरच्या दिशेने खेच. एक श्वास भरून घ्यायचा. आणि तो मागून डाव्या आपल्या खांद्यावर ठेवायचा. मागून डाव्या खांद्यावर. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. पॉइंटेड अवेअरनेस. एक श्वास भरून. आणि मग तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. नजर समोर. आपण केलेलं आहे मंडूकासन. तर इथे आपले साईडचे जे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. आणि पुन्हा इथे लंग्स कॅपॅसिटी वाढण्यास मदत होते. डोळे बंद. श्वास चालू. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं आपली आपण करून घ्यायची आहेत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. अजून एक खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करताना आधी डावा हात गुडघ्यावर येईल, मग उजवा हात. हळूहळू हाताच्या आधाराने दोन्ही गुडघे मांड्या एकमेकांच्या जवळ घ्या. आणि एक एक पाय सरळ करा. उजवा पाय सरळ करा. डावा पाय. अँकल जॉईंट्स मध्ये थोडस तुम्हाला किंवा गुडघ्याच्या इथे जास्त ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं पुढे मागे करून घ्या. आणि थोडीशी हालचाल करा आपल्या पावलांमध्ये. आणि सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवरतून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचा आहे. आणि विश्रांती. दोन्ही पाय जोडून घेऊया. करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन. दोन्ही हात आपले शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आणि श्वास सोडताना बाजूने खाली आणायचे. कर. ठीक आहे. हात जमिनीला घासत घासत साईडने शरीराच्या जवळ येतील. सुरुवात करूया. श्वास घेत हात वर. जास्तीत जास्त मोठा श्वास भरून घ्यायचा. आणि श्वास सोडताना श्वास घेत हात वर. आणि श्वास सोडत
श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत अ आता पुढची कृती आपल्याला श्वास घेत हात असे जमिनीला घासत घासत बाजूने डोक्याच्या दिशेने वर न्यायचे श्वास घेत वर आणि श्वास सोडताना समोरनं हात खाली येतील अकार उकार मकार करत म्हणजे आपण हाताने मोठं वर्तुळ काढणार एकदा साईडने आपण हात असे वर नेणार श्वास घेत आणि श्वास सोडताना अकार उकार मकार करत हात समोरनं खाली येतील. ठीक आहे सुरुवात करू. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि पुन्हा श्वास घेत हात वर साईडने हात वर आणि श्वास सोडताना समोरनं हात खाली श्वास घेत हात वर बाजूने आणि श्वास सोडताना श्वास घेत हात वर बाजूने आणि श्वास सोडत रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण सुलभ मत्स्यासनाची एक व्हेरिएशन आहे. दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या वर. आता आपला उजवा दोन्हीही हातांचे तळवे आपल्या सीटच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. ठीक आहे किंचितसा कमरेचा भाग जो आहे तो वर उचलल्यासारखा होईल. पाठकणा जमिनीवर हाताची कोपरं जमिनीवर. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आता आहे तो श्वास सोडायचा आहे नॉर्मल आपला श्वास चालू ठेवायचा आहे. डोकं सावकाश वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेकवा आणि पावलं जी आहेत त्याचे अँकल जे आहेत ते जमिनीकडे ताणून ठेवा. इथे बघा पूर्णपणे आपले खांदे स्ट्रेच होत आहेत. आपल्या बरगड्या फुफ्फुस पूर्णपणे आपल्या छातीचा भाग हा प्रसरण पावलेला आहे. त्याकडे लक्ष. तोंड बंद डोळे बंद श्वास चालू. यथाशक्ती थांबा. अनकम्फर्टेबल वाटलं तर माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडून द्या. उलट चाल करताना आधी पावलं रिलॅक्स करा आणि सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत मग सावकाश आपलं डोकं जमिनीवर येऊ देत. हातांचा आधार सीटच्या खाली आहे तो काढून घ्या आणि रिलॅक्स विश्वास. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आपण करणार आहोत आता उत्तान भद्रासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे हात शरीराच्या वर. आपण जसं बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे दोन्हीही पावलं जोडून घ्यायचे. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे जोडलेले हात छातीपाशी असतील. आता हेच जोडलेले हात आपली हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. अगदी कोपरातनं दोन्ही हात सरळ असतील. आपले गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडून द्या आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरच्या बाजूने ताणले गेले. तोंड बंद डोळे बंद आणि दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं यथाशक्ती. श्वास घ्यायचा आहे खोलवर दीर्घ. आपले हात अजून वरती ताणले जातील आणि संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घ्या यथाशक्ती आणि संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडून जोडलेले हात कपाळ नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. दोन्ही हात खाली घ्या दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती.
कुठल्याही एका बाजूला विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पण विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे बंद. त्याचा आतमध्ये पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आता आपल्या पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. फक्त डोकं थोडस वर उचला आणि हाताची घडी करा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. पायामधलं अंतर तेवढंच ठेवायचंय. हा. आणि आता दोन्ही हाताची घडी आपल्या छातीपाशी. नजर वरती. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हाताची घडी थोडीशी पुढे सरकवायची आणि आपलं कपाळ हाताच्या घडीवर ठेवायचं. पुन्हा श्वास घेत घेत हाताची घडी छातीपाशी, कपाळ वर आणि श्वास सोडत खाली. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल आपण सावकाशपणे करणार आहोत. ठीक आहे. श्वास घे, हाताची घडी छातीपाशी, नजर वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. सावकाश थांबायचे. दोन्ही पाय जोडून घ्या मागच्या मागे. दोन्ही हात खाली येतील शरीराच्या जवळ. कपाळ जवळ घ्या. करणार आहोत आपण सुलभ भुजंगासन. दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरे छातीच्या दिशेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. कपाळ जवळ घेऊन गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल जोडले. सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनवटी, गळा, छातीचा भाग घ्यायचा. जमिनीपासून वर उचलायचंय. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कपाळ जमिनीवर. आता पुन्हा एकदा इथे डायनॅमिक हालचाल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडा. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. दोन्ही हातांमध्ये अंतर आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, बोटं अर्धवट पेटलेली आहेत. डोळे बंद. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक स्नायू, सांधा, अवयव, जमिनीकडे आपण सैल सोडलाय. आणि आज आपण जी जी काही साधना केली अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत, त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण आपली श्वसन क्षमता कशी वाढवू शकतो या दृष्टीने आजची साधना होती. त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा आणि संपूर्ण देहाचं निरीक्षण. बंद डोळ्यांनी आपलं संपूर्ण शरीर तपासून पहा. असं इमॅजिन करा की आपल्या समोर आरसा ठेवलाय आणि त्या आरशामध्ये आपण आपलं संपूर्ण आपल्या प्रतिबिंब पाहत आहोत. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. देह धारणा बंद डोळ्यांनी. जाणीव आपल्या श्वासाची.
श्वास घेतोय, पोट हलका हलका वर येतोय. श्वास सोडतोय, ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणून घेऊ. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्याला होत आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध आहे. विचार कमी झालेले आहेत. शरीर आणि मन शांत झालेलं आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी मी बाहेर सोडून देत आहे. मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मी उत्तम अशी योग साधना करीत आहे, म्हणून मी स्वतःला मनापासून थँक्यू म्हणतो. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक हलकसा खेच देऊया संपूर्ण शरीराला. थोडेसे पाय एकमेकांच्या जवळ घ्या आणि संपूर्ण शरीराला खेच द्या. उभ्या कक्षेमध्ये एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास सोडा. स्ट्रेस आउट. व्याधी मुक्त, तणाव मुक्त होतोय. आणि सावकाश एका कुशीला गळा हळूहळू आणि विरुद्ध हाताच्या आधाराने बैठक स्थितीला. अगदी सावकाश सावकाश बैठक स्थितीला. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन म्हणूया किंवा साधी मांडी, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते करणार आहोत आपण. पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी. हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर असं थोडस प्रेस करा. किंचितसा दाब आणा. दोन्ही तळव्यांचा एकमेकांवर दाब आणा आणि जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास आणि संथ गतीने श्वास सोडा. उलटचाल करताना डोळे उघडूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि तिथल्या तिथे विश्रांती. रिलॅक्स. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि एकत्रित बोलूया, किंवा मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्वेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगलं आरोग्य आणि बुद्धी प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला मनापासून बदल आणि सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. करणार आहोत आपण प्राण मुद्रा, ज्याच्याने आपली प्राणशक्ती वाढते. आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ते फोल्ड करायचं आणि ते अंगठ्याच्या मुळाला चिटकवून घ्यायचं. बाकी 2 बोट आपली ओपन असतील. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट बरोबर अंगठ्याच्या टोकाला जोडून घ्यायचं.
असं बंद नाही करायचं, ओव्हरलॅप नाही करायचं, तर टोकं जुळवून घ्यायची. हा, 3 बोटांची टोकं जुळवून घ्यायची. तसंच दुसऱ्या हाताने पण. आलं ना लक्षात? नाहीतर शेअर करते एक मिनिट. ही आहे प्राणमुद्रा, ज्याच्याने आपला हाय ब्लड प्रेशर पण, रक्तदाब सुद्धा आपला कंट्रोलमध्ये राहतो. आणि जर काही हृदयविकाराचा त्रास असेल तर तोही कमी व्हायला किंवा तो कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. प्राणशक्ती वाढवण्याने. लक्षात आली आहे ना? करंगळी आणि त्याच्या बाजूचं टोक, बाजूचं बोट आणि अंगठा यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्यायची. दोन्ही हातांची प्राणमुद्रा. दोन्ही हात आपले गुडघ्यावरती, कोपरे शरीराच्या जवळ. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळे अलगद मिटून घ्या. आणि नॉर्मल आपल्या श्वासाची जाणीव, नैसर्गिक जो आपला श्वास चालू आहे त्याकडे लक्ष. 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेचक. खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेचक. हाताची प्राणमुद्रा सोडून द्यायची आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा डोळे अलगद मिटलेले आहेतच. अनुलोम विलोमची 3 आवर्तन. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. दुसरा बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव दोन्ही नाकड्यांकडे. शरीर आणि मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. साधी बैठक घालायची असेल तर घालू शकता, जास्त वेळ पद्मासनात बसणं शक्य नसेल तर. आता आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घेणं आणि सोडणं थोडंसं रॅपिडली होईल. आपल्याला जोरजोरात ही कृती करायची आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयविकाराचा त्रास असेल तर त्यांनी भस्त्रिका करणं टाळायचं आहे. तर दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि त्या आपल्या छातीपाशी असतील. आपल्याला जोरात पूरक आणि रेचक ही कृती करायची आहे. फक्त पुन्हा एकदा हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचंय. इकडे आपण फोर्सफुली श्वास घेणार आणि फोर्सफुली सोडणार.
एक गती आपल्याला प्राप्त झाली की आपण तिथे ती गती मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया. पूरक, रेचक, 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 हात वर, पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. स्टॉप. थांबायचं. डोळे मिटून घ्या. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल. श्वासाची गती वाढलेली आणि हृदयाची गती, शरीराचं तापमान सुद्धा या भस्त्रिकेमुळे वाढतं. म्हणून करूया आपण शीतली प्राणायाम. शीतली किंवा सितकारी. काल आपण शीतली केला होता, आज सितकारी करूया. ओठ विलग करायचे, दातावर दात, डोळे मिटून. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. हे बघा, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. तोंड बंद, नाकाने संथ रेचन. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने पूरक हवा आतमध्ये भरून घ्या दाताच्या पटीतनं. तोंड बंद, नाकाने रेचन. अजून एक. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने पूरक, तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. रिलॅक्स. वाढलेली श्वासाची गती संथ आणि लयबद्ध. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून साधी बैठक घालायची आहे. करणार आहोत आपण संपूर्ण विभागीय श्वसन. साधी बैठक. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा डोळ्यालगत मिटलेले आहेत. पाठकणा सरळ आहे, मान मध्यभागी आहे. ज्यांना कोणाला खुर्चीवर किंवा पाठीला टेकून बसायचं असेल तर बसू शकता. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जी साधी बैठक घातलेली आहे त्या बैठकीमध्ये आपल्या अँकल जॉईंट्स, पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, आपल्या मांडीचा भाग, हिप जॉईंट्स, तिथे कुठलाही ताण नसेल ना, हे आपलं आपण तपासायचं आहे. हातांची ज्ञान मुद्रा आहे. तळवे सिलिंगकडे आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे जमिनीकडे सैल सोडलेत. पाठकणा समस्थितीमध्ये आहे पण तो रिलॅक्स असेल. मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आहे. चेहरा अगदी शांत आहे. कपाळावर कुठल्याही आठ्या नाहीये. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. स्वस्थ शरीर, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. शांत मन आणि प्रसन्न चेहरा. सुरुवातीला आपण करणार आहोत उदर श्वसन. जाणीव आपल्या उदर भागाकडे, म्हणजेच पोटाच्या इथे आहे तो श्वास सोडून. एक श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. जाणीव आपली उदर भागाकडे आणि श्वास सोडताना ते हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. पुढच्या वेळेला आपण श्वास सोडताना अकाराचा उच्चार करणार आहोत. उदरश्वसन करताना आहे तो श्वास सोडून पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक पोट बाहेर येत आहे. आणि श्वास सोडताना अकार रेचक करताना अ, पोट आतमध्ये चाललंय. खोलवर दीर्घ पूरक
पोट बाहेर. रेचक करताना आकार. अ, शेवटचं आवर्तन उदरश्वसनाचं. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना. अ, आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन येऊया. करणार आहोत उर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना ऊ. छातीचे स्नायू पूर्वपद. खोलवर दीर्घ श्वास. छातीचं प्रसरण. श्वास सोडताना ऊ. खोलवर दीर्घ श्वास. जाणीव उर भागाकडे आणि श्वास सोडताना ऊ. आपण उदर श्वसन केलं आणि आता उर श्वसन केलं. पुढे करूया स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर येतील आणि श्वास सोडताना खांदे पूर्ववत. खांदे वरती घेताना नकळत चेहरा ताणला जातो, तर चेहरा आपल्याला शांत ठेवायचा. करूया 3 आवर्तन स्कंद श्वसनाची. खोलवर दीर्घ पूरक. खांदे वर. आणि रेचक करताना खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना जेव्हा आपण हे 3 विभागीय श्वसन करतो त्यावेळेला आपल्या डायफ्रामचा एक व्यायाम होत असतो, त्यामुळे त्याची कॅपॅसिटी वाढते. करणार आहोत आता आपण संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत. तिथे किंचितसा दाब आणा. तिथे जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. आपलं मन, लक्ष त्या प्राण स्पंदनांकडे केंद्रित करून घेऊया. काही हलकेसे ठोके तुम्हाला जाणवतील किंचितसा दाब आणल्यावर. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. आणि करूया संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित. 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडताना अ, अ, खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना अ, शेवटचा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत काही क्षण शांत.
आंतरिक सजगता, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. सगळे विचार थांबलेत. श्वासाची गती संथ लयबद्ध. प्रचंड आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा याचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला नेहमीचा संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आयुष्य औषधविरहित आणि व्याधीविरहित असंच व्यतीत करायचं आहे. आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मकार लांबवलेला ओमचा उच्चार यथाशक्ती, अगदी सावकाश आणि हळू आवाजात. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत ओंकार. ओम. दोन्ही हात जोडून शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार सोडून देऊया. आणि श्वास घेत घेत कमरेत नसायला. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तांचं नेत्र स्पर्श. अलगद डोळे भरून एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 5 वाजता. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. शुभरात्री. मीटिंग एंड करते.